नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत स्टीम चिकन नूडल्स विथ व्हेजिटेबल सलाड। इतकी सोपी रेसिपी आहे ना, आणि तिला अजून सोपी करण्यासाठी आज आपण वापरतोय फाबरचा 81 लिटरचा बिल्ट इन ओव्हन, ज्यामध्ये स्टीम फंक्शन सुद्धा आहे। तेच फंक्शन वापरून आपण ही रेसिपी पटकन करणार आहोत। रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी एक बेकिंग ट्रे घेतलाय, त्यामध्ये आपल्याला हे 2 नूडल्स केक ठेवायचे। आता इथं मी बोनलेस चिकनच्या अशा पातळ पातळ स्ट्राइप्स घेतल्यात, त्या याच्यावर ठेवूया। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे व्हेजिटेबल स्टॉक। तर इथं मी साधारण 1 ते 1.5 कप व्हेजिटेबल स्टॉक घेतलाय। तुम्हाला जर अजून सूपी हवे असतील तर तुम्ही अजून थोडासा स्टॉक वाढवला तरी चालेल। आता यामध्ये आपण घालूयात नूडल्स मसाला, जो या नूडल्स सोबत मिळतो। चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी काळी मिरी पूड। तर येस, 2 मिनिटात आपलं काम झालेलं आहे। याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि आपल्या भाज्या तयार करू। तर त्यासाठी आपण घेऊयात एक मिक्सिंग बोल, त्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या घाला। इथं मी घेतली आहे थोडीशी ब्रोकोली, थोडेसे बीन्स म्हणजे फरसबी घेतलाय, थोडं गाजर घेतलेलं आहे। आता यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ, थोडीशी काळी मिरी पूड, 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घातलं। याला टॉस करूया। हा ट्रे घेतलाय जो आपल्याला बिल्ट इन ओव्हन सोबतच मिळतो, त्याच्याबरोबर मध्ये आपण हा नूडल्सचा ट्रे ठेवायचा आणि या भाज्या याच्या कडेमध्ये पसरून घ्यायच्या। आता फक्त 10 मिनिटं याला स्टीम करूयात। तर हा आपला बिल्ट इन ओव्हन, यामध्ये हा ट्रे ठेवायचा। याला 14 ऑटो कुक फंक्शन्स आहेत, त्यामधलं स्टीमिंग फंक्शन आपण वापरतोय। याला आपल्याला 12 मिनिटांसाठी स्टीम करायचं। तर टाइम झालेला आहे, याला उघडून बघ। आणि आपले हे मस्त चिकन नूडल्स तयार झालेले आहेत। आपण फक्त काय करूया, याला मिक्स करून घेऊया। गरमागरम नूडल्स तयार आहेत, सर्व करूया। तर आहेत ना एकदम मस्त, ते सुद्धा फक्त 15 मिनिटांमध्ये तयार होतात। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझ्या अशाच रेसिपी शिकायच्या असतील फाबर स्पा इंडिया या पेजला नक्की फॉलो करा। भेटूयात पुढच्या भागात। धन्यवाद।